नमस्कार, आज काढणार आहोत चम्मचपासून गुढीपाडवा स्पेशल रंगोली। हे बघा, अशा पद्धतीने मी चम्मच ठेवून घेतले। एक मोठा चम्मच आणि 3 छोटे चम्मच, त्याच्या आजूबाजूने मी बघा सुंदर अशी रांगोळी टाकते। आपल्याला हे अशी सुंदर डिझाइन पाडायची। हे बघा, मी चम्मचच्या आजूबाजूने रेषा ओढून घेतल्या आहे हिरव्या कलरच्या। आणि कळससाठी मी ऑरेंज कलर बघा घेतला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कळस पाडायचा आहे। असा कळस काढून घेतल्यानंतर थोडासा कलर मध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला। खूपच इझी रांगोळी, कलरफुल। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने आपण सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने कळसमध्ये आपल्याला रांगोळी ऑरेंज कलर भरून घ्यायचा आहे आणि खाली थोडंसं आपल्याला कळसचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित केल्यानंतर आपण हे बघा इथं कलर भरून घेणार आहे। पिवळा कलर भरून घेतला आहे। त्याच्यानंतर 2-2 लाल रेषा टाकत जायच्या आपल्याला। खूप शुभ रांगोळी आहे, नक्की काढा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी। सोप्यात सोपी पद्धत आहे, इझिली कलरफुल आपली रांगोळी होणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, सुंदर अशी। हे बघा, मध्ये 2-2 रेषा मी लाल कलर टाकून घेणार आहे। एकदम सोप्यात सोपी पद्धतीचं मी दाखवते तुम्हाला, की तुम्हालाही यायला पाहिजे म्हणून। अशा पद्धतीने व्हाईट रेषा डॉट ही टाकून घ्यायचे आपल्याला छोटे छोटे। हे बघा, अशा पद्धतीने इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी आहे। नंतर पिवळ्या रेषा मी ओढून घेतल्या आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी बाहेरून पिवळा कलर टाकते। अशा पद्धतीने खूप शुभ रांगोळी, नक्की काढा तुम्हीही। हे बघा, नंतर मी ऑरेंज कलरचा बॉर्डर देते। अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला खालच्या बाजूला। नंतर अजून मी ऑरेंज कलरची रेष भिडवते आणि छोटे छोटे व्हाईट डॉट टाकून घेणार आहे। आणि इथून कळसला आपण डिझाइन करूया। अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आपल्याला। शुभ स्वस्तिक असं आपण पाडून घेणार आहेत। अशा पद्धतीने कळसला तुम्ही नक्की काढा। गुढीपाडव्याच्या दिवशी खूप शुभ असते ही रांगोळी। एकदा तरी काढा, कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आणला आहे कलरफुल। पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ सोडून जाऊ नका। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हिरवे पानं, लिंबाचे पानं काढून घ्यायचे आहेत। चुटकीने मी छोटे छोटे डॉट पाडून घेते। थोडं चम्मचने पानाचा आकार द्यायचा, मधून रेष ओढून घ्यायची आहे डॉटमधनं। आणि मुठ्ठीने मी बघा ऑरेंज कलरची माळ करते झेंडूची। अशा पद्धतीने डॉट टाकल्यानंतर आपल्याला पिवळाही डॉट टाकून घ्यायचा आहे। मध्ये पिवळे डॉट टाकत जायचे। अशा पद्धतीने हे बघा, नंतर थोडासा हिरवा कलर मी टाकते मध्ये। नंतर आपल्याला पेनाने डॉट डॉट करून घ्यायचं आहे पूर्ण माळमध्ये। झेंडूची माळ आपली तयार होते बघा, किती सुंदर अशी रांगोळी आहे। आता आपण हे शुभ असते ही रांगोळी, नक्की ट्राय करा। हळदा कंगनही काढून घेतला आपण। थोडंसं पिवळा कलर टाकून घेतला आहे मी।
त्याच्यावर मी हे बघा स्टँड बनवते. कुठं आपल्याला गोल असा राऊंड स्टँड बनवून घ्यायचा आहे, सुंदर असा. हे बघा कलरचे मी वरून राऊंड करून घेते अशा पद्धतीने. नंतर व्हाईट टाकायचं आपल्याला बाहेरून. हे बघा बोटाने असं डिझाईन काढून घेते मी बाहेरून, हळूहळू बाहेर फेकते. नंतर छोटे छोटे आपल्याला डॉट टाकून घ्यायचे 2 कलरच्या मध्ये चुटकीने. किती सुंदर अशी रांगोळी आपली तयार होते. पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. अशा पद्धतीने तुम्हीही सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते. पूर्ण बघत जा माझे व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. अजून आपण 2 कलरमध्ये छोटे छोटे डॉट पाडून घेणार आहोत. सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली बघा. गुढीपाडवा स्पेशल रंगोली आहे. नक्की एकदा तरी काढा. गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की काढा तुम्ही. कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणी कोणी काढले असं. हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे डॉट पाडून घेणार आहे. डबल रेषामध्ये मी पाडते, म्हणजे जो कलर टाकला आहे 2 कलरच्या मध्ये आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. बघा मध्ये जागा उरली तिथे लाल कलर टाकून घेते. ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. इझिली तुम्हीही काढू शकता. खूपच सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल.